नमस्ते. चला तर मग आज आपण वारली पेंटिंग शिकणार आहोत. काय नाव आहे? वारली पेंटिंग. काय वारली पेंटिंग? त्याचा इतिहास आपण माहिती करून घेणार आहे. पण त्याआधी काही स्ट्रोक मी तुम्हाला शिकवते, कशी चित्र काढायची ती शिकवते आणि मग आपण थोडासा इतिहास बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आज आपण थोडेसे स्ट्रोक शिकूया, ज्याला म्हणतात वारली पेंटिंगचे बेसिक स्ट्रोक. काय म्हणतात त्यांना? वारली पेंटिंगचे बेसिक स्ट्रोक. आणि त्याच्यानंतर आपण वारली पेंटिंगला सुरुवात करणार आहोत. तर आपण जसा पेन धरतो तशा पद्धतीने ब्रश धरून ही पेंटिंग केली जाते. पण आपण आता पहिल्यांदा आपल्या ड्रॉइंगच्या वहीमध्येच हे काढणार आहोत, जे पेनच्या मदतीने करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा पहिलं बेसिक स्ट्रोक जे आहे ते आहे उभी रेघ. एवढीच उभी रेघ आपण काढायची आणि आपलं पान भरून ही उभी रेघ काढायची आहे. त्यानंतर तशाच पद्धतीनं आडवी रेघ आपल्याला काढायची. ठीक आहे, सगळ्यांना येईल? आता त्यानंतरचा स्ट्रोक आपण बॉर्डर स्ट्रोक. त्यानंतर कसले स्ट्रोक आहे? बॉर्डर स्ट्रोक. बॉर्डर स्ट्रोक म्हणजे कसे स्ट्रोक असतात की जे स्ट्रोक आपल्याला एखाद्या चित्राच्या कडेनं काढायचे. हे कडेनं काढण्याचे जे बॉर्डर स्ट्रोक आहेत ते आता आपण शिकायला सुरुवात करूया. चला तर मग पहिला बॉर्डर स्ट्रोक असा आहे, खूप सोपा आहे. बघा, ही काय मारली? लाईन मारली आपण आडवी. ठीक आहे, येते सगळ्यांना लाईन? या लाईनला आपण त्रिकोण काढायचे. काय काढायचे? त्रिकोण. दिसतायत त्रिकोण? या त्रिकोणाला आपण काय करणार आहोत? आत पुन्हा अजून एक त्रिकोण काढणार आणि हा त्रिकोण आपण रंगवणार. काय करणार आहे? रंगवणार आहे. जिथं जिथं म्हणून त्रिकोण दिसतो तो प्रत्येक त्रिकोण बारक्या त्रिकोणामध्ये काढायचा आहे. पुन्हा एक त्रिकोण काढून आतमध्ये त्याला रंग द्यायचा. अशा पद्धतीने आपण पहिली बॉर्डर शिकली. तर 2 नंबरची बॉर्डर बघा, खूप सोपी बॉर्डर. काढण्याची एक वेगळी पद्धत आहे. बॉर्डर काढताना नेहमी 2 लाईन ओढायच्या पहिला, नंतर त्याच्यामध्ये असे उभे असे स्ट्रोक द्यायचे. काय द्यायचे? उभे स्ट्रोक. आणि नंतर या स्ट्रोक मध्ये आडवे त्रिकोण काढायचे. इथे आपण उभे काढले होते, आता आपण कसे स्ट्रोक काढूया? आडवे. आणि हे आडवे त्रिकोण आपण रंगवायचे. खूप सोपे. अशा पद्धतीनं हे सगळे स्ट्रोक आपल्याला काळ्या पेननं करायचे. कशा पेननं करायचे? काळ्याच पेननं करायचे. हा आपला पुढचा स्ट्रोक आहे. त्यानंतर पुढची आपण बॉर्डर बघूया. बघा, खूप सोपी बॉर्डर आहे. कशी बॉर्डर ती? त्याच्यामध्ये थोडीशी आपण लांब रेघ मारू. ओके, मारली. आता बघा काय करते मी, याच्यामध्ये 1 2 3 4 किती पण लाईन मारू शकतो बरं का आपण. या अशा मी लाईन मारली. लाईन मारल्यानंतर काय करायचं? पहिलं 2 सोडायचे आणि 4 नंबर. पहिलं 4 नंबर टोक लाईनचं पहिलं 4 नंबरचं टोक जोडायचं. कसं जोडायचं? राऊंड जोडायचं. ओके, जोडलं. नंतर हे टोक 4 नंबरला जोडायचं. नंतर हे टोक 4 नंबर. असं पूर्ण करत जायचं. आता हे टोक कुठे येणार आहे? पुढच्या. हे टोक कुठे होणार आहे? आधीच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अशी लाईन द्यायची. 1 2 3 1 2 3 या त्रिकोणामध्ये असा डॉट द्यायचा. ओके, अशा पद्धतीने हे खूप सुंदर ही बॉर्डर दिसते. ही बॉर्डर आपल्याला वारली पेंटिंग मध्ये जेव्हा एक देवाचं चित्र कुठल्याही कार्यामध्ये जे देवाचं चित्र आपण काढतो जसं सरस्वती पूजनासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचा आपण एक काढून आपण काढतो ना सरस्वती पूजनासाठी. तशाच पद्धतीने वारली पेंटिंग मध्ये एक देवाचं चित्र आहे. तर हे देवाचं चित्र काढताना हे स्ट्रोक दिले जातात. ही बाउंड्री वापरली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपण
स्ट्रोक बघणार आहोत. खूप सोपा आहे तो, पण तुम्हाला छान येणार आहे तो स्ट्रोक. अशा पद्धतीने काय करायचे, नेहमीप्रमाणे 2 लाईन काढायच्या. काय करायच्या? लाईन. हे बघा मी काय केले, लाईन सरळ काढायची. शेवटच्या 2 लाईन कशा काढायच्या? सरळ काढायच्या. एक, ही लाईन सरळ काढायची. कशी काढायची? ई काढून गोल काढायचा आणि लाईन सरळ. आणि याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीनं पुन्हा उभ्या रेघा द्यायच्या. ही झाली आपली पुढची बाउंड्री लाईन. पुढची बाउंड्री लाईन. आणखीन सुद्धा आपण ही अशा पद्धतीनं जास्त पण करू शकतो. जरा जसं काढायची तशी. बारीक करायचं असेल बारीक काढू शकतो, मोठं करायचं मोठं काढू शकतो. चला पुढचं आता शिकूया आपण. आता आपण झोपडी डिझाईन काढू. कसली डिझाईन? झोपडी. त्यासाठी सुद्धा बाउंड्री लाईनची झोपडी. कशी बाउंड्री लाईनची झोपडी काढायची? झोपडी सारखी झोपडी काढायची. 1 2 1 2 1 2. ठीक आहे. या झोपडीला काय करायचं आपल्याला? वरती असे तुरे द्यायचे. काय द्यायचे? तुरे. आणि झोपडीला कसं असतं? डॉट डॉट असतं. अशा पद्धतीने आपण हे डॉट डॉट काढायचे. दिसतायत का? ही झोपडी बॉर्डर आहे. कसली बॉर्डर आहे ही? झोपडी बॉर्डर. छान दिसतेय का? ही सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडणारी आणि सुंदर दिसणारी बॉर्डर. आपण चित्र काढताना हे सगळ्या बॉर्डर देणार आहोत, त्याशिवाय चित्र कम्प्लीटच होत नाही. त्यानंतर पुढचं एकच आपण घेऊया आणि नंतर पुढच्या डिझाईन पुन्हा नंतरच्या ह्याच्यात पाहूया. शेवटची आपली डिझाईन आहे 1 गोल 2 गोल, जागा राहिली तर 3 गोल. 1 गोल 2 गोल, जागा राहिली तर 3 गोल. आणि पुन्हा याच्यावरती असं सूर्याची किरण आपण काढायची. ही बॉर्डर सुद्धा खूप सुंदर दिसते आणि आपल्याला ऍडजस्ट करता येते. लहान जागेत लहान, मोठ्या जागेत मोठ्या. अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर काढता येते. मग आपण किती शिकल्या बॉर्डर आज? 1 2 3 4 5 6 7 बॉर्डर आज आपण शिकल्या. अजून 1 किंवा 2 शिकायच्या का? हो. ठीक आहे. अजून 3 बॉर्डर शिकूया म्हणजे आपल्या 10 बॉर्डर पूर्ण होतील. चला पुढची बॉर्डर आहे ती खूप सोपी आहे. 2 बॉर्डर आपण मिक्स करायच्या आणि करूया. बघा कशी आहे. 2 लाईन मारायच्या, थोडीशी लांब काढूया बॉर्डर. ही पहिल्यांदा काय काढायची? डिझाईन काढायची. आपण ही डिझाईन काढायची पहिल्यांदा. कुठली? कशी आहे? 1 2 3 आणि 4 काढली. ओके. ही पहिल्यांदा काय केली आपण? पहिली शिकली डिझाईन काढली. त्याच्यानंतर काय केल्या? उभ्या 2 रेघा मारल्या. त्यानंतर 1 2 3. ओके. पुन्हा ही बॉर्डर मारली. ठीक आहे, कळलं? आता बघा पुन्हा हीच डिझाईन काढायची आणि पुन्हा ही बॉर्डर घ्यायची. ठीक आहे. बघा कशी दिसते सुंदर. नंतर आपण काय काढू शकतो बघा. ही जी बॉर्डर आहे ही वरती काढली आहे. ही बॉर्डर नंतर आपण बॅलन्स करण्यासाठी म्हणून खाली काढायची. 1 2 3. बघा बॅलन्स केला मी. वरती काढली पहिल्यांदा, नंतर खाली काढली. ठीक आहे, कळलं का? चला त्यानंतर खूप सोपी सांगते. लय काढायची आणि त्याच्या वर खाली वर खाली वर खाली असे ब्लॅक कलरने डॉट द्यायचे. काय द्यायचे? डॉट द्यायचे. अशा पद्धतीने ही खूप सोपी काय आहे? डिझाईन आहे. आणि शेवटची डिझाईन 10वी डिझाईन आपण शिकूया. त्याच्यामध्ये झुंबर डिझाईन. कुठली डिझाईन आहे ही? झुंबर. कशी आहे रे? गोल काढायचा, आणखीन एक गोल काढायचा, आणखीन एक गोल काढायचा आणि खाली त्याच्या झुंबर काढायचा. आणि हा मधला गोल मात्र रंगवायला विसरायचा नाही. कळलं का? ही झुंबर डिझाईन पूर्ण करू का? ही बघा, ही झुंबर डिझाईन पूर्ण
आपण 10 वारली पेंटिंगच्या डिझाईन शिकल्या. ह्या बेसिक आहेत. याची आपण प्रॅक्टिस करायची आणि हे प्रॅक्टिस सेशनचे आपण आता काय करूया, फोटो काढूया. म्हणजे आपण कशी प्रॅक्टिस केली आहे ही कळेल. त्याशिवाय पुढे जायचं नाही. जोपर्यंत आपल्याला हे स्ट्रोक पक्के येत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. हे स्ट्रोक फार महत्वाचे. हे बेसिक डिझाईन. आता उद्या आपण मानवी आकृती कशी काढायची, माणसाची जे बॉडी आहे ती कशी काढायची, त्याच्या ऍक्शन्स कशा काढायच्या ते आता उद्या आपण पाहणार.